सोनिया नितीन पवार. आम्ही डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीमध्ये शिकत असून आम्ही मार्कडवाडी ह्या गावामध्ये रावेसाठी आलो आहोत. तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर आज आम्ही ह्या मार्कडवाडी गावामधील तानाजी धडस ह्यांच्या शेतीला भेट देण्यास आलो आहोत. त्यांनी त्यांच्या 1 एकरामध्ये अंजीर हे पीक लावलं आहे. तर आपण त्याची माहिती घेऊया. नमस्कार, माझं नाव तानाजी शिवाजी धडस, राहणार मार्कडवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कोणतं पीक लावलंय अंजीर आणि किती क्षेत्र आहे? 1 एकर. कोणती व्हरायटी लावली आहे? जम्बो. जम्बो हीच व्हरायटी तुम्ही का निवडली? जम्बो व्हरायटी म्हणजे ह्या 2 व्हरायटी आहे. त्याला जम्बो चांगली आहे व्हरायटी जरा. आणि आंतरपीक कोणतं लावलंय? कांदा. कांदा हेच आंतरपीक तुम्ही का निवडलं? ह्यात कांदा पिकच चालतं. म्हणजे ह्या पिकांमध्ये कांद्याचं जास्त प्रॉफिट भेटतो का ह्या पिकात लावलं? आणि मागच्या वर्षी पण कांदाच लावला हो, होता? कांदा. आणि ह्या वर्षी कोणती व्हरायटी वापरली कांद्याची? शेता देशी कांदा. आणि ह्याला पाणी तुम्ही कसं देता? रोपांना ड्रिपनं पाणी. आणि किती दिवसातून ड्रिपचं पाणी? ह्याला 4-5 दिवसातून पाणी सोडावं लागतं. ह्या पिकाला पाणी कमी लागतं का? कमी लागतं पाणी. आणि एका एकरमध्ये तुम्ही किती पिकं लावली आहेत, म्हणजे किती रोपं? 110 रुपये. ह्याचा खर्च किती आला तुम्हाला? ह्याला खर्च एक 80 रुपयाला रोप आहे. आणि आता हे तुमचं जे आहे ते किती महिन्यांचं रोप आहे? हे 3.5 महिन्याचं रोप आहे. अच्छा. आणि ह्याचं हार्वेस्टिंगला कधी येईल? किती ह्याला महिन्यात? अजून 6 महिने लागतील हार्वेस्टिंग. अजून 6 महिने. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे पीक 8 महिन्यांचं आहे का? 8-10 महिने. अच्छा. आणि तुम्ही हार्वेस्ट कसं करता? हार्वेस्ट हे आता जसं येईल तसं माल तोडावा लागतो. अच्छा. आणि हार्वेस्टिंग म्हणजे कशा कॅरेटमध्ये कसं पाठवता? कॅरेटमध्ये किंवा पॅकिंग करून. पॅकिंग कसलं पॅकिंग करता? आपलं हे 1 डझनचं पॅकिंग असतं ह्याचं. आणि कोणत्या मार्केटला पाठवता? पुण्याला. आणि आता मार्कडवाडी हे गावामध्ये तुमचं म्हणजे खारं पाणी आहे, तर मग ह्या झाडाला त्याचं काय नाही काय प्रादुर्भाव पडतो? आणि म्हणजे ह्याला खारं पाणी चालतं? हो, चालतंय. आणि आता हे प्रॉफिट म्हणजे अंदाजे तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला खर्च किती आला आणि तुम्हाला त्याचा मोबदला किती मिळेल? आता कसं आहे, मी नवीन पीक घेतलेलं आहे सुरुवातीला, त्यामुळे आता ह्याचा खर्च अजून तर काय नाही केलं नाही आम्ही. पण अंदाजे कसं आहे, सुरुवातीला थोडं कमी हे आहे. जसं रोपं मोठी होतील तसं ह्याचं प्रॉफिट आहे. आणि तुम्हाला हे सगळं म्हणजे पीक वगैरे लावताना काय अडचणी वगैरे आल्या होत्या? नाही काय अडचणी नाही काय विषय. म्हणजे ह्या पिकांना कोणते कोणते रोग पडतात? ह्याला आपला तांबेरा आणि करपा एवढं 2च. आणि ह्याच्यावरती काय फवारलंय तुम्ही? फवारणी नाही अजून काय घेतली, ह्याला फक्त बायोविटाची फवारणी घेतली. अच्छा. आणि पिकांमधलं अंतर किती आहे? 20 फूट आहे. आणि म्हणजे आता क्लायमेटचा काय म्हणजे चेंज झाला तर ह्याला काय म्हणजे लॉस वगैरे होतो काय? नाही, ह्याला लॉसचा काय विषय नाही, फक्त जर पावसाळा जादा झाला तरच ह्याचा प्रॉब्लेम आहे. आळी पडते, बाकीचं काही ह्याला प्रॉब्लेम नाही. आणि म्हणजे म्हणजे आता हे लावायच्या आधी तुम्ही शेतीला म्हणजे काय फर्टिलायझर वगैरे टाकून काय तयार केलं? फर्टिलायझर टाकले, शेणखत टाकले. आणि किती म्हणजे एका एकराला किती शेणखत टाकलं? 1 एकराला 1 किलो शेणखत टाकलं. आणि तुम्ही पॅकिंगसाठी काय मटेरियल वापरता? बॉक्स येतो त्याला.